नमस्कार मित्रांनो, भूमी अभिलेख सरळ सेवा भरती 2021 गट क संवारातील 661 पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्याची सर्व उमेदवार आतुरतेने वाट पाहत होते। अमरावती विभाग, औरंगाबाद विभाग, मुंबई विभाग, नाशिक विभाग या सर्व विभागाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। याची संपूर्ण माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। शैक्षणिक पात्रता किती आहे, जागा किती आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या अन एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। पहा तर मित्रांनो, 4 विभागाच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। सर्व विभागाची परीक्षा तारीख आणि अर्ज करण्याची तारीख एकच आहे, फक्त प्रत्येक विभागामध्ये जागा ह्या वेगवेगळ्या आहेत। आपण माहिती पाहणार आहोत। सर्वप्रथम आपण पहा, पुणे उपसंचालक भूमी अभिलेख औरंगाबाद प्रदेश, औरंगाबाद यांच्या आधिपत्याखालील जी पदे पाहणार आहोत। बघा, भरावयाचा पदाचा तपशील विभाग आहे औरंगाबाद, पदाचे नाव, वेतन श्रेणी आहे भूकर मापक तथा लिपिक या पद आहे आणि वेतन श्रेणी आहे S6 19,900 ते 63,200। बघा, या विभागामध्ये जागा ह्या एकूण 207 जागा भरल्या जाणार आहेत। आता यासाठी बघा पात्रता काय आहे, शैक्षणिक पात्रता आणि तारीख बघा काय सांगितलेल्या उमेदवाराने अर्ज सादर करायचा अंतिम दिनांकास दिनांक 31/12/2021 रोजी धारण केलेली असावी। पहा पात्रता काय आहे मित्रांनो, सर्व विभागातील पदांसाठी एकच पात्रता त्यांनी दिलेली आहे। पहा, भूकरमापक पदांचे नाव आहे भूकरमापक तथा लिपिक, मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका, डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा माध्यमिक शालांत परीक्षा 10वी उत्तीर्ण केल्यानंतरचा औद्योगिक म्हणजे ITIचे 2 वर्षात सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र झालेले असावं। मराठी टंकलेखक 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखक 40 शब्द प्रति मिनिट गतीचा शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र व संगणक टंकलेखन प्रमाणपत्र आवश्यक आहे। आता उपरोक्त क्रमांक 2 मध्ये बघा, मध्ये नमूद केला टंकलेख विषय अर्हता पूर्ण करत नसलेली व्यक्ती सदर पदासाठी अर्ज करण्यात पात्र ठरेल, परंतु अशा व्यक्तीने सदर अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील। नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत सादर अर्हता धारण न केल्यास तो ती सेवा समाप्तीस पात्र राहील। आता पुढे बघा, सर्वात महत्त्वाचं वेळापत्रक काय आहे। सर्व भरतीचं सर्व जागांचं वेळापत्रक एकच दिलेलं आहे त्यांनी सर्व विभागाचं। बघा, ऑनलाईन अर्ज करण्याचा जो कालावधी आहे तो आहे 9/12/2021 ते सकाळी 10 ते 31/12/2021 रात्री 23:59 पर्यंत। ऑनलाईन शुल्क भरण्याचा जो कालावधी आहे 9/12/2021 ते 1/1/2022 रात्री 23:59 पर्यंत आणि परीक्षेचा प्रस्तावित जो दिनांक आहे 23/1/2022। प्रस्तुत बघा जाहिरातीमध्ये पद्धती संदर्भात संक्षिप्त तपशील दिलेला आहे। अर्ज करण्याची पद्धत, आवश्यक अर्हता, वयोमर्यादा, शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया इत्यादी बाबतीची सविस्तर तपशिलासाठी विभागाच्या http लँड रेकॉर्डर्स रिक्रुटमेंट 2021.in व http mahabhumi.go.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या माहितीचे तसेच सविस्तर जाहिरातीचे अवलोकन करावे। ऑनलाईन अर्ज वरील संकेतस्थळावर 9/12/2021 ते 31/12/2021 पर्यंत स्वीकारण्यात येतील आणि या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली माहिती व जाहिराती अधिकृत समजण्यात येईल। अशाच प्रकारे मित्रांनो, आणखी दुसऱ्या विभागाचा पण तीच सर्वांना एकच पदं भरली जाणार आहेत। ही पहा, हे आहे कोकण प्रदेश मुंबई, इथे सुद्धा भूकरमापक आहे। याची कोकण प्रदेशामध्ये बघा एकूण जागा आहेत ह्या 244 म्हणजेच कास्टनुसार दिलेली आहे। पात्रता ही सेमच आहे आणि फॉर्म भरण्याची तारीखसुद्धा बघा मित्रांनो, ही सर्व पदासाठी सर्व विभागासाठी एकच दिलेली आहे। आता आपण पाहू शकतो अमरावती विभागामधले बघा, अमरावती विभागाची जी जाहिरात आहे ती अमरावती विभागाची जाहिरात आहे, ही 108 जागांची जाहिरात आहे। त्याच्यासाठी सुद्धा सेम पात्रता आहे, सेम वयोमर्यादा आहे आणि सेम वेळापत्रक, परीक्षेचं वगैरे सेम वेळापत्रक त्यांनी दिलेलं आहे। पुढची बघा ही जाहिरात आहे नाशिक विभागाची जाहिरात आहे मित्रांनो, याच्यासाठी सुद्धा त्यांनी 102 जागा भरल्या जाणार आहेत। यासाठी सुद्धा सेम पात्रता आणि सेम परीक्षा अर्ज करण्याचा कालावधीसुद्धा सेम आहे। अशा प्रकारे तुम्ही माहिती घेऊन अर्ज भरू शकता। थँक्यू, धन्यवाद।